सांगा. आता आज आपण कोणता लेसन बघणार आहेत, कोणता चॅप्टर? दिवस आणि रात्र. शेवंता रोज सकाळी 6:45 वाजता जागी होते. शेवंता किती वाजता जागी होते? 6:45ला सकाळी. दोन्ही चित्रामध्ये कोणती फरक आहेत, ते कशामुळे पडले आहेत? आता दोन्ही चित्र आहेत. दोन्ही चित्रामध्ये काय फरक दिसतोय? एकामध्ये अंधार, एकामध्ये उजेड आहे. ते कशामुळे आहेत? एका चित्रात सकाळ आहे आणि दुसऱ्या चित्रात रात्र आहे. आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. आता आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल आहे. भल्या थोरला म्हणजे माहिती का? म्हणजे मोठ्या, भल्या मोठ्या चेंडूसारखा काय आहे? पृथ्वीचा आकार गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. आता पूर्ण पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडतो का? नाही. अर्ध्या पडतो आणि अर्ध्या पडत नाही. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे मानतात. आता ज्या भागावर पृथ्वीच्या काय होतो? सूर्याचा प्रकाश पडतो तेथे काय आहे म्हणलं जातं? दिवस. आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तेथे अंधार पडतो. आता ज्या भागावर काय होतं? सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस असतो. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडत नाही तेथे काय असतो? अंधार म्हणजे रात्र असते असे म्हणतात. दिवस आणि रात्र यांचा पाठशिवणीचा खेळ आपण रोज पाहतो. दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस येतो. हे चक्र न थांबता सुरू असते. याचे कारण काय असेल? आता दिवस आणि रात्र हा काय आहे? पाठशिवणीचा खेळ काय आहे? सुरू असतो. पाठशिवणीचा खेळ माहिती ना? आपण काय करतो? पकडापकडी करतो तसा पाठशिवणीचा खेळ सारखं काय असतं? दिवस आणि रात्र हा काय असतो? खेळ सुरू असतो. दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर दिवस असतो. हे चक्र काय असतं? न थांबता सुरूच असतं. याचे कारण काय असेल? भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. म्हणजे जेथे दिवस आहे तेथे काही वेळाने रात्र होते आणि रात्र आहे तेथे काही वेळाने दिवस होतो. आता काय? भोवरा जसा काय होतो? आपण आता तुम्ही भोवरा फिरवलेला आहे का? भोवरा कसा फिरतो? स्वतःभोवती फिरत काय करत असतो? स्वतःभोवती फिरतो. भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो तशी पृथ्वी काय करत भोवरा काय करत असतो? स्वतःभोवती फिरतो. तशी पृथ्वी काय करत असते? स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरत ती काय करत असते? सूर्याच्या भोवती फिरते. म्हणजे सूर्याच्या प्रकाशात येणारा पृथ्वीच्या भागात काय असतो? सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो. सूर्याच्या प्रकाशात येणारा काही भाग काय असतो? थोड्या वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. म्हणजे जेथे दिवस आहे तेथे रात्र होते, जेथे रात्र आहे तेथे काय होत असते? दिवस होत असतो. माहित आहे का तुम्हाला? सूर्य सकाळी पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे सरकत जातो. सायंकाळी जो भाग पश्चिमेकडे मावळतो म्हणून सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला वाटते, पण तो केवळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला पृथ्वीचे परिवलन म्हणतात. आता सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला उगवतो. मावळतो कुठे? इकडे पश्चिमेला मावळतो. आता ते सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. त्यामुळे आपल्याला काय वाटतं? सूर्य आपल्या पृथ्वी भोवती फिरतो. पण असं आहे का? नाही. कारण पृथ्वी काय करत असते? स्वतःभोवती फिरत असते. म्हणजे काय होतं? त्यामुळे काय होतं? दिवसाची रात्र म्हणजे एकीकडे अंधार पडतो, एकीकडे उजेड पडतो, एकीकडे अंधार. हे काय असतं? पृथ्वी फिरत असल्यामुळे हे चक्र सुरू असते. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या या फिरण्याला काय म्हणतात? परिवलन म्हणतात.
दिवसाचे 24 तास असतात, पण रोजच्या रोज 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते का? तसे असते तर रोज सकाळी 6 वाजता सूर्य उगवला असता आणि सायंकाळी 6 वाजता सूर्य मावळला असता. प्रत्यक्षात काय होते ते आपण पाहू. आता काय 24 तास दिवसाचे 24 तास असतात. दिवसाचे किती तास असतात? 24 तास असतात, पण रोजच्या रोज 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते का? असते का? 12 तासांचा दिवस बरोबर 12 तासांचा दिवस आणि बरोबर 12 तासांची रात्र असते का? नाही. तसे असते तर रोज सकाळी 6 वाजता सूर्य उगवला असता आणि रोज संध्याकाळी 6 वाजता सूर्य काय झाला असता? मावळला असता. प्रत्यक्षात काय होते ते बघू आपण. काही दिनदर्शकांमध्ये सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ लिहिलेली असते. अशी यंदाची दिनदर्शिका घ्या. दिनदर्शिकेचा वापर करून आपण पुढील कोष्टके तयार करू. आता काय करायचं, आपल्याकडे दिनदर्शिका नाहीये म्हणून आपण काय करू शकतो, हा कोष्टक आपण तुम्हाला काय करू नंतर सोडून देते. हा कोष्टक तुम्हाला काय आढळून येईल? नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय उशिरा होत जातो तर सूर्यास्त लवकर होत जातो. आपल्या आता तुम्ही हे दोन्ही महिन्याचे काय केले कोष्टक भरले तर काय होणार आहे? नोव्हेंबर महिन्यात सूर्योदय काय होत असतो? उशिरा होत असतो आणि सूर्यास्त काय होत असतो? लवकर होत असतो. मे महिन्यात सूर्योदय लवकर होत जातो आणि सूर्यास्त उशिरा होतो. आता मे महिन्यात काय होतं? सूर्योदय लवकर होतो आणि सूर्यास्त काय होतो? उशिरा होतो. यावरून काय उलगडले? नोव्हेंबर महिन्यात दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. आता ह्यावरून आपल्याला काय समजलं? या पुस्तकावरून नोव्हेंबर महिन्यामध्ये काय होतं? दिवस लहान होत जातो आणि रात्र काय होते? मोठी होत जाते. मे महिन्यात दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते. आता मे महिन्यामध्ये काय होते? दिवस काय होत जातो? मोठा होतो आणि रात्र काय होते? छोटी होते, लहान लहान होते. आता आपली खात्री झाली की दररोज दिवस 12 तासाचा आणि रात्र किती तासाची असते? 12 तासाची नसते. आता आपली काय खात्री झाली? दररोज दिवस 12 तासांचा आणि रात्र 12 तासांची नसते. माहित आहे का तुम्हाला? 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र अशी स्थिती आपणास 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखांना दिसून येते. आता 12 तासाचा दिवस आणि 12 तासांची रात्र हे आपल्याला फक्त 2 तारखांना दिसून येते. कोणत्या 2 तारखांना? 21 मार्च आणि 22 सप्टेंबर. ह्या 2 तारखांनाच आपल्याला काय 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र आपल्याला दिसून येते. आता 21 मार्च रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे दिवस मोठा होत जातो, रात्र लहान होत जाते. असे 21 जून पर्यंत चालते. 21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. आता आपल्याला काही 21 मार्च रोजी काय असतं आपल्याकडं? म्हणजे पृथ्वीवर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र फक्त त्या तारखेला म्हणजे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर ह्या 2लाच असते. तर 21 मार्च रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. त्यानंतर हळूहळू आपल्याकडे काय होत जातो? दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान लहान होत जाते. असे 21 जून पर्यंत चालते. किती जून पर्यंत चालते? असे 21 जून पर्यंत चालते. आणि 21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. 21 जूनला काय असतं? सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते. 21 जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. 22 सप्टेंबर पर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. त्या पुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो, रात्र आणखी मोठी होत राहते. असे 22 डिसेंबर पर्यंत चालते. 22 डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. आता 21 जून पासून दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. आता 21 जून पासून पुढे काय होत जातो? दिवस लहान होत जातो आणि रात्र काय होते? मोठी होत
जाते. असे कितीपर्यंत चालते? 22 सप्टेंबर पर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. नंतर त्या पुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो. नंतर काय होतो? नंतर त्या पुढील काळानंतर 22 सप्टेंबरच्या नंतर काय होत जातं? दिवस आणखी लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे कधी 22 डिसेंबर पर्यंत चालते. असे किती डिसेंबर पर्यंत चालतं? 22 डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. 22 डिसेंबरला काय असते? सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. 22 डिसेंबर पासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. आता 22 डिसेंबर पासून काय होतो? दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. असे 21 मार्च पर्यंत चालते. असे किती मार्च पर्यंत चालते? 21 मार्च पर्यंत 21 मार्च पासून हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होते. आता 21 मार्च पासून काय होतं? हे चक्र परत नव्याने सुरू होतं. वरील तारखांमध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्या. आता वरील तारखामध्ये काय होतो? बदलही होऊ शकतो ह्याची नोंद घ्यायची. लक्षात ठेवायचं की वरील तारखामध्ये बदल होऊ शकतो. आता माहित आहे का तुम्हाला, ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते त्या काळात उन्हाळा येतो. तुम्हाला माहित आहे का? ह्या ज्या काळामध्ये दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते तेव्हा कोणता ऋतू असतो? उन्हाळा असतो. आणि ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात हिवाळा येतो. आता ज्या काळात काय असतं? दिवस लहान आणि रात्र मोठी असते त्या काळात काय असतो? हिवाळा असतो. आपण काय शिकलो आता बघू पुढे. तुम्ही काय काय शिकलात यामध्ये? सूर्याचा प्रकाश एका वेळी संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही म्हणून अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश असतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार. शिकलात का? हो. आहे लक्षात? पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्यामुळे प्रकाशात असणारा भाग अंधारात जातो तर अंधारातला भाग प्रकाशात येतो. त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र येतात. शिकलो? पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरत असल्यामुळं काय? तिचा अर्धा भाग काय असतो? प्रकाशात असतो आणि अर्धा भाग काय असतो? अंधारात असतो. जो भाग प्रकाशात असतो त्याला दिवस म्हणतात. जो भाग अंधारात असतो त्याला रात्र म्हणतात. दिवसांच्या 24 तासांपैकी 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र अशी स्थिती आपणास 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या तारखांना दिसून येते. शिकलो. डिसेंबर ते जून दिवस मोठा मोठा होत जातो तर जून ते डिसेंबर दिवस लहान लहान होत जातो. डिसेंबर ते जून, डिसेंबर महिना ते जून मध्ये काय होत असतो? दिवस हा काय होत असतो? मोठा मोठा होत जातो. तर जून ते डिसेंबर मध्ये दिवस काय होत असतो? लहान लहान होत जातो. हे आपण शिकलोय. आता नेहमी लक्षात ठेवा, दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू बदलणे याचा संबंध असतो. आता दिवस लहान मोठा होत जाणे आणि ऋतू ह्यांच्यात काय असतो संबंध? म्हणजे ऋतू बदलणे यांचा संबंध असतो. जीवन लहान मोठ्यांशी काय असतो? संबंध असतो. आता काय समजला तुम्हाला? हो. नक्की. क्वेश्चन आन्सर विचारू का? हो. क्वेश्चन आपण आन्सर काय करू? आपण पुढच्या तासाला विचारू. ठीक आहे? सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट माय यूट्यूब चॅनल.